नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. NTPC एक्झाम जी आज झाली होती त्याची काही प्रश्न उत्तरे विद्यार्थी मित्रांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. तर त्याची मी स्क्रीनशॉट काढून तुमच्यापर्यंत ते पोहोचवत आहे. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा चेंजेस केलेले नाही. जसे प्रश्न उत्तरे मला पाठवलेली आहेत तशाला तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बरेच प्रश्न उत्तरे रिपीट केल्या जात आहेत परीक्षेमध्ये, त्यामुळे याआधीचे जितके व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पाहून घ्या. त्यातून बरेच प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून घ्या. गणित बुद्धिमत्तासाठी मी एक स्पेशल प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी किंवा प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. त्यातील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यातील बरेच असे प्रश्न उत्तरे तशाला तसे परीक्षेमध्ये विचारल्या गेलेले आहेत. तसं काही विद्यार्थी मित्रांनी आपल्याला कॉमेंट करून सुद्धा सांगितलेलं आहे. या शिफ्टमध्ये जे प्रश्न उत्तरे झाले होते फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट, त्याचे काही प्रश्न उत्तरे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि याची तुम्हाला PDF कुठे भेटणार आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रश्न उत्तरे कशी आहेत आणि कशा प्रकारे विचारले जात आहेत, कोणत्या त्याचा टफनेस आहे, कोणता लेवल आहे. प्रश्न क्रमांक 1, तारे का चमकतात? तर वातावरणाच्या ज्या स्तरातून होणारा प्रकाशाच्या विकिरणामुळे. तर तारे जे चमकतात ते प्रकाशाच्या विकिरणामुळे चमकतात. प्रश्न क्रमांक 2, गांधी शांतता पुरस्कार 2019 कोणाला देण्यात आला? तर जो गांधी शांतता पुरस्कार आहे 2019चा तो योहेई ससाकावा यांना भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूत. क्रिकेट वर्ल्ड कप 2019चा शेवटचा सामना कोणत्या मैदानावरती झाला होता? तर जो वर्ल्ड कप होता 2019चा त्याची जी लास्ट मॅच होती ते लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड इथे झाली होती. आणि हे ग्राउंड लंडन या ठिकाणी आहे. आणि लंडन हे शहर इंग्लंड या देशाची राजधानी आहे. आणि हा जो मॅच आहे तो इंग्लंड या संघाने जिंकला होता. प्रश्न क्रमांक 4, रायबोझोम कशापासून तयार होतात? तर प्रोटीन व RNA यांच्यापासून रायबोझोम तयार होतात. शांतता नोबेल पुरस्कार 2019 कोणाला देण्यात आला? तर अबी अहमद यांना 2019चा शांतता नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रश्न क्रमांक 6, दाताचे डॉक्टर दात तपासण्यासाठी कोणते भिंग वापरतात? तर जे दाताचे डॉक्टर असतात, जे डेंटल असतात, ते अंतवक्र भिंगाचा आरसा वापरतात आणि त्याद्वारे ते आपली चिकित्सा पूर्ण करतात. तसेच दाताचे डॉक्टर, डोळ्याचे डॉक्टर, कानाचे डॉक्टर आणि नाकाचे डॉक्टर हे जे आरसे वापरतात ते अंतवक्र आरसे वापरतात. आणि जे तुमचे 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि जे इतर गाड्या असतात त्या गाड्याला जे काच लावलेले असतात बाजूला साईड ग्लास, ते बहिर्वक्र असतात. ते कोणत्याही दुसऱ्या गोष्टीला यूज करत नाही. आणि जो आपण दाढीला वापरतो, चेहरा पाहण्यासाठी वापरतो, तो सुद्धा अंतर्वक्र आरसा असतो. प्रश्न क्रमांक 7, भारताने 2019 मध्ये कोणत्या देशासोबत असैनिक अणुसंयंत्राचा करार केला? तर अमेरिकेसोबत भारताने 2019 मध्ये असैनिक अणुसंयंत्राचा करार केला होता. प्रश्न क्रमांक 8, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर जेव्हा 1857चा उठाव झाला होता तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड कॅनिंग हे होते. प्रश्न क्रमांक 9, पॉलिटिकल ऑफ जुगाड हे पुस्तक कोणी लिहिले? तर पॉलिटिक्स ऑफ जुगाड हे जे पुस्तक आहे ते सबा नकवी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये किती अनुसूच्या आहेत? तर हे जे वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे त्यामध्ये एकूण 6 अनुसूच्या आहेत. आणि यावरती अजून एक प्रश्न तयार होतो की वन्यजीव संरक्षण अधिनियम हे केव्हा लागू केले किंवा त्याची केव्हा अंमलबजावणी झाली, हा केव्हाचा आहे? तर 1972चा आहे. तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11, ताश्कंद करारावरती कोणी सह्या केल्या होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, ताश्कंद हा जो करार आहे तो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता. तर या करारावरती भारताचे पंतप्रधान त्या काळचे लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान त्या काळचे अयूब खान या दोघांनी सह्या केल्या होत्या.
आणि हे जे ताश्कंद शहर आहे ते रशियामध्ये आहे. आणि हे जे करार झाला होता त्या कराराच्या दुसऱ्याच दिवशी लाल बहादूर शास्त्री यांची आकस्मिकपणे मृत्यू झाली होती. आणि त्याचं गूढ आज पण कोणाला माहिती नाही ती किंवा आज पण कोणाला सांगण्यात आलेलं नाही. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणता संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे? तर HTTP हा कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. जर तुम्हाला HTTPचं लॉंग फॉर्म येत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. परीक्षेमध्ये लॉंग फॉर्म विचारल्या जात आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 13, अपिको आंदोलन कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, अपिको हे जे आंदोलन आहे ते वृक्ष बचाव, पेड़ बचाव, झाड वाचवा या टॉपिकवरती या पॉईंटवरती अवलंबून होतं. आणि हे जे आंदोलन झालं होतं ते कर्नाटक या राज्यामध्ये झालं होता. प्रश्न क्रमांक 14, संगणकाचे मस्तिष्क कशाला म्हणतात? तर संगणकाचे मस्तिष्क CPU ला म्हणतात. याचं फुल फॉर्म आहे सेंटर प्रोसेसिंग युनिट. तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15, ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? तर ओपेक ही जी संघटना आहे त्याचे मुख्यालय व्हिएना या ठिकाणी आहे. व्हिएना हे ठिकाण ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16, नागालँडची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, नागालँड जे हे राज्य आहे त्याची राजधानी कोहिमा ही आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 17, GST हा जो कर आहे तो कोणत्या विभागामार्फत लावला जातो? इथे थोडेसा प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथं कर असा शब्द असायला पाहिजे होता. तर GST हा जो कर आहे तो वित्त विभाग, अर्थ मंत्रालय यांच्यातर्फे लावला जातो. GSTचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यामध्ये IGST, SGST आणि NGST हे 3 त्याचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 18, 45वे G7 संमेलन कोणत्या देशात झाले? तर फ्रान्स या देशामध्ये G7 यांचे 45वे संमेलन पार पडले. तर G7 मध्ये कोणकोणते देश येतात ते पाहून घ्या. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि जपान हे एकूण 7 देश येतात G7 या संघटनेमध्ये. प्रश्न क्रमांक 19, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर युनेस्कोचे जे मुख्यालय आहे ते पॅरिस या ठिकाणी आहे. पॅरिस हे ठिकाण फ्रान्स या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20, खरोष्टी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले? तर खरोष्टी जी लिपी आहे याचे सर्वप्रथम वाचन जेम्स प्रिन्सेस यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, आयुष्यमान भारत योजनेची केव्हा सुरुवात झाली? तर 23 डिसेंबर 2018 रोजी आयुष्यमान भारत या योजनेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 22, स्पेस रिसर्चच्या संदर्भात 2019 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत करार केला? तर ट्युनिशिया. 2020 मध्ये नायजेरियासोबत करार केला होता. 2019 मध्ये ट्युनिशिया आणि 2020 मध्ये नायजेरिया या देशासोबत करार केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. याची जर PDF पाहिजे असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्यावरती तुम्हाला याची PDF मिळून जाईल. इतर विषयाची व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लेलिस्टला नक्की विजिट करा. तिथे प्रत्येक विषयानुसार प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. परीक्षेत तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचेल आणि त्यांना परीक्षेमध्ये नक्कीच मदत होईल. जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन नक्की मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.